तुमचं स्थान ही नेहमी उच्च दर्जाचं नाही, कारण संकटाच्या संघर्षाच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करता. आणि म्हणून मला वाटतंय दुर्योधनाचा वाद करण्यापेक्षा त्याचा सन्मान करणं मला वाटतं आमची जबाबदारी. त्याला मान सन्मान देणं मला वाटतं आमची जबाबदारी. हम करे सो कायदा आम्हीच मालक म्हणून जर तुम्ही गेलात तर मला वाटतं अशा पद्धतीनं ते फार काळ चालणार नाही आहे आणि ते चालू चालूही घेऊ या मला. आज पाटील साहेबांचा सत्कार करत असताना मला सुद्धा मनस्वी आनंद आहे की अतिशय बहुमतानं भरघोस मतानं मी म्हणतो विक्रमी मतानं पाटील साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. निश्चितपणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आपण नुसतंच आमदार म्हणून नाराज, निश्चितपणे आपण नामदार व्हावं या सुद्धा शुभेच्छा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि सगळ्यांना समजून घेणारं नेतृत्व, सगळ्यांचं ऐकून घेणारं नेतृत्व, संयमी नेतृत्व म्हणून जिल्ह्यातले अनेक सामान्य जनता साहेब आपल्याकडं त्या ठिकाणी नेहमी पाहत आलेले आणि निश्चितपणे एक चांगल्या विचाराचं आज ठाकूर साहेबांनी अनेक विषय या ठिकाणी मांडले. सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाबद्दल पाटील साहेब बोलले आणि बोलत असताना त्यांनी काय काय केलं हे सांगितलं. तर पाटील साहेब, ठाकूर साहेब मला खंत ह्या गोष्टीची वाटते की 19 मंजूर झाल्यानंतर काम चालू झालं, काय काय लोकांना पोलीस स्टेशनची भरती आवश्यक आहे. आपण काय केलं हे सांगावं ना, श्रेय जरूर घ्यावं, त्याच्याबद्दल आपण काही घ्यायला पाहिजे. पण आपण काय देण्यासाठी कष्ट केलंय, आपण काय केल्यासाठी मांडणी केली हे सांगा. ठाकूर साहेबांनी सांगितलं, पोलीस साहेबांची सभा होती त्यावेळेस हा विषय किती महत्वाचा आहे आमच्या जिल्ह्यासाठी, आमचा जिल्हा मागासलेला आहे, तुम्ही त्यांना समजून सांगितलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी भाष्य केलं. त्यांनी काय केलं हे त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि मी आज अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मी काम करत असताना सामान्य माणसाची जर कुटुंबना होत असेल, बऱ्याच लोकांना आता शहरातल्या माणसाला डीपीची किंमत कळणार नाही. टाकून डीपीची किंमत कळायला ग्रामीण भागात येऊन त्या शेतकऱ्याचं पिकू व्हावं लागतंय. विहिरीत पाणी पडलेलं असताना त्या शेताला जावा देता येत नाही आणि जेव्हा त्याच्या पोटाला आग पडते, स्वतःचं उभं पीक वाढत असताना त्याच्यासाठी शेतकऱ्याचं पिकू व्हावं लागतंय आणि मग कळतंय की त्या डीपीची किंमत काय असते. अनेक लोकांनी त्याचा विरोध केला, अनेक लोक हसले त्याच्यावर. त्या हसणाऱ्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण त्या सामान्य माणसाचं काम करणं, जसं पक्षाचं त्या ठिकाणी आम्हाला काम करणं म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं सामान्य माणसाचं सुद्धा काम करणं ही सुद्धा आमची दुसरी जबाबदारी आणि ती प्रमुख आहे. सामान्य माणसांना अपेक्षेने त्या ठिकाणी आम्हाला मदत टाकलेली आहे. आणि मला वाटतं ती कामं जर त्याची होत नसतील तर त्यावेळेस मला त्यांच्यासाठी, त्या कामासाठी जर काही निर्णय घेतला, बाजूला नुसता निर्णय नाही घेतला. ठाकूर साहेब, मला आपल्याला अजून सांगावं वाटतंय की आज जवळपास 36 दिवस होत आले असते माझ्या प्रवेशाला. तब्बल 33 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून, सुरेंद्रभाई पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याला आणू शकतो. की कुणासाठी आज 10% रुपयाचा सामाजिक न्यायाचा विषय त्या ठिकाणी मंजूर झाला आणि ती गावात त्या ठिकाणी काम होणार आहे. जवळपास 13 कोटी रुपयाचे ट्रान्सफॉर्मरसाठी आपण प्रशासकीय मान्यताला पाठवलंय. ही डीपी कुणाची वाचणार आहे? त्या सामान्य शेतकऱ्याचे वाचणार आहे. त्याचबरोबर आपल्या धाराशिव शहरात जी उद्यानं होती, छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, मासाहेब जिजाऊ उद्यान असेल, बाळासाहेब तिथले सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल, मला वाटतं ह्या उद्यानासाठी येणारा निधी 11 कोटी रुपये, आठवडी बाजार असेल, ही कामं सुद्धा मला वाटतं धाराशिव शहरामध्ये त्या ठिकाणी. आज मला आपल्याला इतकंच सांगायचंय, श्रेय घेणाऱ्यांना निश्चित त्याला कामच 2-4 माणसं ऑफिसला बसवायची, कुठून काय आलंय बघायचं, लगेच बातमी सांगायची. खरंच आपण एखाद्या गोष्टीसाठी, मला केंद्रीय विद्यालयाबद्दल बोलायचं आहे. केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत माझा तार्किक प्रश्न उत्तराला होता 27 तारीख. केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत जागेची मागणी केल्यावर 3 मंडळ या ठिकाणी पाहणी करायला आले आणि पाहणी करणाऱ्या आल्यानं मंडळाला लगेच त्याला सत्कार करायचा आणि आम्ही काम केलं.
माझी कळकळीची विनंती जी तुम्ही केला असेल त्याचं बिल मुलाच घ्या. मी उदाहरण सांगतो, तुळजा भवानी मंदिराच्या बाबतीत मी आजपर्यंत एक शब्द तरी कवा काढला का मी केले कधीतरी म्हणलो का मी एक शब्द तरी जी केलंय छाती ठोकपणे सांगितलं हे केलंय. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत साहेब प्राधान्यक्रम ठरवायचा होता. तुळजापूरचा रामदारा तलाव आणि कळंबचा दुधाळवाडी साठवण तलाव ती प्राधान्यक्रम ठरवायची सही ज्यावेळी जी केलं ती केलं म्हणून सांगितलं ठाकूर. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी जी केलं तीच केलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठाकूर सांगितलं. दुसऱ्याचं आणलेलं लगेच त्याचं ऐकत श्रेय घ्यायचं आम्ही केलंय म्हणून अर्धायचं. लोक सुद्धा जनता सुद्धा कंटाळली. अनेक मला उद्योग सांगता येते मोठ्यासाहेब खरं तर कौतुक आहे किती तलाव कारखाने आपले 4 चालू आहेत. तुमच्या शिवारात नारळाच्या शिवारात काही लोकांनी जमिनी घेतल्या. काय ठिकाणी कारखान्याची निष्ठेत चिमण्या उभा केलेल्या. मला सांगायची गरज नाही आणि लोक वेळी नाही. लोकांना 100% लक्षात येते की श्रेय घेण्यासाठी कोण 24 तास प्रेसनोट देत बसतंय आणि प्रत्यक्षात काम कोण करतंय. मला वाटतं हे सामान्य लोकांना लक्षात येते. मला फायद्याची वाटते की ज्या लोकांनी ह्या उद्यानासाठी आणलेला निधी सगळ्यात पहिल्यांदा आज खरं तर भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस सुरुवातीचा संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये कदाचित ठाकूर साहेबांना आणि ठाकूर साहेबांबरोबर अजून एक नाव घ्यावं लागेल मिलिंदजी पाटील साहेब. खरं तर आज प्रकृती अस्वास्थ्यामुळं पाटील साहेब त्या ठिकाणी दवाखान्यात कित्येक महिने झाले त्या ठिकाणी ऍडमिट आहे आणि इच्छाशक्तीच्या जोरावर निश्चितपणे ते परत दुरुस्त होऊन आपल्यामध्ये येतील. पण माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना लवकर स्वास्थ्य लाभावं लवकर बरे व्हावे म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना केली होती. त्यामुळं आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की पाटील साहेब लवकरात लवकर त्या ठिकाणी बरे व्हावेत आणि परत एकदा आपल्याकडे यावे. आज खरं तर जागतिक मैत्री दिन आहे आणि जागतिक मैत्री दिनानिमित्त आमच्या जवळच्या मित्रांनो त्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं. जवळचा मित्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पाटील साहेबांबद्दल काय सांगायची कोणाला आवश्यकता नाही. तुला काय परिचय पण सांगायची भाषण चालू होतं काळे साहेबांचं आणि पाटील साहेब म्हणत होते की आम्हीच नवीन पक्षात आलोय आम्हाला तुम्ही सांभाळून घ्या. पाटील साहेब एक म्हण आपण पुढच्याला सन्मान दिला तर पुढचा आपला सन्मान करू. मागितल्यानं सन्मान कधीच मिळणार कोणी देणारी नाही. सन्मान पुढच्या माणसाचा करावा लागतो तेवढा सन्मान पुढच्या माणसासाठी द्यावा लागतो दिसावं लागतं मग ती सन्मान आपल्याला आपोआप पुढचा माणूस सन्मानाच्या रूपाने त्याचा करतो. आज मी असेल पाटील सगळे नवीन तुमच्या सगळ्यांच्या पक्षात आहे. आज मी एवढंच सांगतो की पाटील साहेब मी खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर ही माझी पहिली मुलाखत त्या ठिकाणी TV9 ला मला वाटतं बहुतेक घेतली होती आणि वृद्ध बायलाही होत्या. मी तिथं स्पष्ट सांगितलं होतं की निवडणूक होईपर्यंत मी एका पक्षाचा उमेदवार होतो पण आता निवडणूक संपली. आता ज्यांनी मला मतदान टाकलं त्यांचाही मी खासदार आणि ज्यांनी नाही टाकलं त्यांचा सुद्धा मीच खासदार आहे. त्यामुळे तुमची कामं सांगत असताना मला बिलकुल संकोच करू नका. आणि इथं बसलेल्या बहुतांश आता रूपमाता परिवार या ठिकाणी बसले भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ लोक त्या ठिकाणी बसले. त्यांना सगळ्यांना अनुभव आहे की पाटील साहेब मी कधी माझ्याकडे आलेल्या माणसाला पक्ष विचारला नाही. तू कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे मलाच मतदान टाकलंय का काय रेकॉर्डिंग आहे का
मी कधीच विचारलं नाही. आपल्याकडे आलंय, आपण तिथं आहे, आपल्याला काम करणं होतंय का, करून टाक. या भूमिकेतनं पाटील साहेब काम करत आलोय आणि मला वाटतंय त्याचाच एक भाग म्हणून जरी मी पक्षात तुमच्या नवीन आलो असेल तरी आत्मीयतेनं जिव्हाळ्यानं चौकशी करणारी अनेक मंडळी मला पुष्पवाडीच्या बाहेर होईल. अनेक जणांना मला त्या ठिकाणी बोलता आलं, अनेक लोकांशी संवाद साधता आला आणि मी आपल्याला आज वचन देतो की त्याच पद्धतीचं काम माझं इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे सामान्य माणूस केंद्र मांडून त्या ठिकाणी चालू राहील. वचन मी अशा कार्यक्रमामध्ये खरंच पाटील साहेब तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर आम्हाला मनस्वी आम्हाला आणि मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला काय झालंय मला माहित नाही, पण त्याला खरंच मनापासून आनंद झाला की अरे कोणतरी आहे. आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी आणि या कुटुंब परिवारातील सन्मान्य सदस्य सुधाकररावजी कुलसाहेब गुरुजी, या रूपा माता परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इतर सर्व सहकारी, मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू, म्हणजे अतिशय सुंदर प्रेरणा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आजच्या दिनी या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये होत आहे आणि याचं आयोजन गुंड वकील साहेबांनी केलं आणि आम्हा सर्वांना एकत्रित केलं. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे रूपा माता परिवार खरं म्हणजे आता हे रूपा माता परिवारात कुठे मर्यादित राहिले नाही, ते पूर्ण धाराशिव जिल्हा हा परिवार रूपा माताचा झालेला आहे. आणि म्हणून आजच्या खरं म्हणजे ह्या रूपा माता परिवाराच्या वतीने आमचा सत्कार याचाही आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. त्याचं कारण आहे सत्कार होत असतात, स्वागत होत असतात, एखाद्या पदावर आल्यावर एखादी चांगली गोष्ट घडली की त्याचा सन्मान केलं जातं. परंतु जे आयोजक आहेत त्यांच्या हस्ते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्याच्यातून आपलं काय घेतलं पाहिजे, काय घेऊन गेलं पाहिजे हे सत्कार मूर्तीने सुद्धा ठरवलं. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचा जो सत्कार झाला, या सत्काराच्या कार्यक्रमातून आम्हाला तरी निश्चितपणाने एक प्रकारची प्रेरणा, ऊर्जा मिळाली. परंतु त्याचसोबत ज्या निष्ठेनं त्याच्यामध्ये एक गुणवत्तेनं
आणि ज्या भागामध्ये आपला जन्म झालाय त्या भागाचं काहीतरी आपण देणं लागतो. आपल्या हातून काहीतरी चांगलं समाज उपयोगी घडलं पाहिजे अशा उद्देशाने जी संस्था या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, अशा संस्थेच्या वतीनं आमचा सत्कार होतोय. ते आम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे. कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार सन्माननीय सुजीतसिंग ठाकूर साहेब, खरं म्हणजे आज ज्यांच्या सानिध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतोय, आपले ज्येष्ठ आदरणीय वसंतरावजी लांडे साहेब, आमचे तरुण मित्र अनिलजी काळे, दुसरे आमचे सरकारी मित्र मधुकररावजी नावडे साहेब, मंजुराव चौधरी, वरगडे गुरुजी, सूरज महाराज साळुंके, होता आलं नाही, त्यांना काही मंडळींनी होऊ दिलं नाही, म्हणून ते विधानसभेत आमदार होऊन त्याच खात्याचे ग्रामविकास मंत्री झालेले त्यामुळे पाटील साहेबांना आमदारावर काही नाविन्य नव्हतं, पण पाटील साहेब उच्चांकी मताने निवडून आलेले आहेत आणि पाटील साहेब हे आमदारच नाही, उच्चांकी मताने नाही. पाटील साहेबांसारखा एक संयमी, एक शांत, सगळ्यांचं सामान्यांचं ऐकून घेणारा, सामान्य सगळे प्रश्न नेत्याकडे गेल्यावर मार्गी लागतात असं नाही, पण नेत्याने तुम्हाला किमान या बस किंवा चहा घ्या, तुम्ही कसं आलात, काय आलात, तुमचं काय समस्या आहे, ही समस्या सुटेल का नाही, कुणाकडून सुटेल, काय सुटेल, असे असते नाही तर त्याच्या निम्म्या दुखण्याला अर्ध दुखणं बरोबर. पण काही मंडळी असेल सर्व चॅनल आणि सर्व प्रिंट मीडियाचं आमचं राजाभाऊ ज्येष्ठ पत्रकार आहेत, मार्गदर्शक आहेत, सगळ्यांना आमचे सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरं तर या कार्यक्रमासाठी उमरगा, लोहारा, धाराशिव, तुळजापूर कुणाचं पेशंटला गाडी 8 नंबरची येत नसेल, 108 नंबरची गाडी येत नसेल, 12 नंबरची गाडी येत नसेल, अशा अनेक समस्यामध्ये आपले खासदार हे धावून जाणारे असे आता तर खरं तर त्यांची एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती. गोपाळ्याला डीपी मिळत नव्हता, गोपाळ्यासाठी अगदी मशाल सोडून ते बांधत गेले, बरोबर. गोपाळ्याला ती खांद्यावर डीपी घेऊन गोपाळ्याकडे म्हणजे अशी एक खास इमेज असलेले गोपाळ्याचा डीपी बसला, पक्षात त्यांनी प्रवेश शिवसेनेत प्रवेश केला तर गोपाळ्याचा डीपी बसला. असे अनेक गोपाळ्याचे सोडण्यासाठी बांधला होते की शिवसेनेत उद्धव सेना सोडून अगदी शिवसेनेत सामील झालेली आहे. त्यांचा मी मनपूर्वक खूप खूप स्वागत करतो. प्रवेश केले गेले तुम्ही होती सगळ्या त्यांच्या अनेक एवढे होते म्हणून
त्या व्यस्त वेळेमधून त्यांना येता आलं नाही आणि आज योगायोगानं पाटील साहेबांच्या सत्काराला आताही मला म्हणले होते की कार्यक्रम थोडा पुढे ढकलता येईल का. मी म्हणलं कुठं चालला. मी म्हणले होते म्हणजे मी बालाजीला चाललो. म्हणलं आत्ताच बालाजीला जाऊन नाही म्हणले मला बालाजीला चला म्हणून आग्रह करता. मी म्हणलं कॅन्सल करा आणि हजारो तुमचे जे हाते आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपली वाट पाहत आहे त्यांच्या भेटी गाठीला आपल्या जिल्ह्यामध्ये या अशी विनंती केली. माननीय आमदार आदरणीय बसवराजजी पाटील साहेब यांची धाराशिव, लातूर, बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाले. त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि सत्कार च्या निमित्ताने आज ज्यांची ओळख अगदी महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असलेले आपले तरुण तरुणदार खासदार आदरणीय प्रकाश राजे निंबाळकरजी तसंच राजे निंबाळकर साहेबांबद्दल सांगायचं खूप आहे की अगदी 24/7 24/7 म्हणजे 24 घंटे 7 दिवस एवढे काम करणारा खासदार म्हणून त्याची महाराष्ट्रात खासदार असलेले आदरणीय प्रकाश राजे निंबाळकर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्याबद्दल मला 2 शब्द सांगावेसे वाटतात. जे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले खासदार हे अगदी सर्वसामान्यांच्या कामाला अगदी धावून येणारे. कुणीही रस्त्यात भेटलं की माझं असं काम आणलंय की कधीही म्हणणार नाही की आज कोण आहे काय माझे असं आहे. कामाची म्हणजे टाळाटाळ करणारे किंवा वेळ निघून नेणारे व्यक्ती हे लोक कधी नाही. अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये महापूर आला होता मागच्या वर्षी. परांड्या जिल्ह्यामध्ये अगदी NDRFची यंत्रणा सुद्धा मागे राहिली. पण आपले खासदार पाण्यात उतरायला जीवाला मागे पुढे न बघता अगदी पाण्यात उतरून लोकांचे जीव वाचवण्यासाठी अगदी छोटी छोटी कामं माझ्यापेक्षा ती दररोज मोबाईल बघताय त्यांना अधिक त्यांचा अनुभव माजी आमदार तथा प्रदेश फोटो चांगला द्यायचा की सगळं तुमचा मोबाईल घेऊन